नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा व अमावस्या तिथीला खूप महत्त्वाचं मानलं जातं. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या महत्त्वाची असते. त्यामुळं डिसेंबर महिन्याच्या तसेच या वर्षाची शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे. तर यावर्षी पौष महिन्यातील अमावस्या सोमवारी येत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं. दरम्यान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पितरांना स्नान व पिंडदान करण्याला विशेष महत्त्व असतं. स्नान, दान आणि पितरांची पूजा केल्यानं विशेष लाभ मिळतो. हिंदू धर्मातील सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी आणि सोमवती अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवशी देवाची उपासना करणं अत्यंत फलदायी ठरतं. चला तर मग जाणून घेऊयात या अमावस्येचे महत्त्व, तसंच काय करावे काय करू नये. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. देवांचे देव महादेव यांना समर्पित असणारी ही सोमवती अमावस्या दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करते. सोमवार हा असाही चंद्रदेवांचा वार आहे आणि या दिवशी तर सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात. असं हे सोमवती अमावस्येचं विशेष पर्व आपल्याला विशेष पुण्यफल प्रदान करणारं ठरणार आहे. यासाठी शास्त्रामध्ये या दिवशी करण्याचे काही विशेष उपाय सांगण्यात आलेले आहेत. तर सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारच्या उत्तरात्री 4:01 अमावस्या लागणार असून मंगळवारी पहाटे अर्थात सोमवारच्या उत्तरात्री 3:56 ही अमावस्या संपेल. उदय तिथीनुसार सोमवारचा दिवस आपल्याला अमावस्येचा दिवस म्हणून पाळायचा आहे. 2024 वर्ष तसं शनीचं वर्ष होतं. यांना मंगळवारी अर्थात 31 डिसेंबर 2024 रोजी शनीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या वर्षाचा शेवट होणार आहे आणि सोमवारी 30 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये हा दिवस अमावस्या म्हणून दिवस साजरा केला जातो. तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण खूप मोठा संयोग या दिवशी घडून आलेला आहे. तो संयोग म्हणजे ही अमावस्या मूळ नक्षत्रावर आलेली आहे. मूळ नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे आणि केतू ग्रह धर्माची ध्वजा फडकवणारा ग्रह आहे आणि केतूची तिन्ही नक्षत्र एक या अंकाखाली येतात. त्यातलं पहिलं नक्षत्र हे अश्विनी, दुसरं नक्षत्र मघा आणि 10व्या क्रमांकाचं नक्षत्र आहे आणि तिसरं नक्षत्र आहे मूळ, हे 19 क्रमांकाचं नक्षत्र आहे. 3 अंक हे तिन्ही अंक सूर्याच्या प्रभावाखाली येतात. सूर्य हे पितृगणाचे आदिदैवत आर्यम आहेत आणि पितृदोषामध्ये राहू आणि केतू यांचे प्राधान्य असतं. राहू हा वडिलांच्या बाजूने आजोबाचा काराग्रह आहे, तर केतू हा आई वडिलांचा काराग्रह आहे. म्हणजे राहू केतूपैकी कोणताही ग्रह जास्त बिघडलेला असेल तर त्यावरून कोणत्या बाजूने पितृदोष आलेला आहे हे आपल्याला कळू शकतं. मूळ नक्षत्राबाबत सांगायचं झालं तर हे आद्य नाडीचं श्वान योनीचं राक्षसगणाचं नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या प्रसन्नतेसाठी राळ या वृक्षाची पूजा करावी आणि लोखंडाचे दान करावे. त्याचबरोबर यांची देवता निवृत्ती आहे आणि ही देवता फारच उग्र देवता मानली गेलेली आहे. हे अधोमुख नक्षत्र आहे. हे सुलोचन दृष्टीचं नक्षत्र आहे. त्यामुळे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही, कारण हे जलतत्वाचं नक्षत्र आहे. याची तीक्ष्ण अशी संज्ञा आहे. केतूच्या प्रसन्नतेसाठी रस्त्यावरील काळ्या रंगाच्या भटक्या श्वानाला म्हणजेच काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकर आपण या दिवशी खाऊ घातली तर आपला केतू ग्रह शांत होतो आणि पितृदोष असतील तर तोही निघून जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही जोपर्यंत अमावस्येचा काळ आहे त्यावेळेमध्ये कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तुम्ही तेल लावलेली भाकर किंवा चपाती खाऊ घालू शकता. सोमवती अमावस्या म्हणजे सूर्यग्रहण सदृश्य अमावस्या म्हणून ओळखली जाते. तर आपण या दिवशी पिंपळाची पूजा करायची असते. पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या असतात, कारण पिंपळाच्या खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्रित स्वरूप असतं किंवा माता लक्ष्मीचं सुद्धा स्थान हे
पिंपळाचं वृक्ष असतं असं म्हटलं जातं. पण मग बऱ्याच गोष्टी यामागे दडलेल्या आहेत. तर या सोमवती अमावस्येच्या निमित्तानं पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये जणू काही ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य आहे असं समजून आपण त्यांची पूजा करू शकतो. पण पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याला या दिवशी करायची असेल तर तो वृक्ष अगदीच लहान असावा. वृक्ष आपल्या उंचीपेक्षा 1.5 पट तो मोठा असावा. म्हणजे ज्या पिंपळ वृक्षाचा खोड किंवा बुंदा आपल्याला जेवढा जास्त मोठा दिसतो तशाच पिंपळ वृक्षाची आपण या दिवशी पूजा करावी. गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची असते, कारण पितृंगाच्या शांतीसाठी खास करून आपण या दिवशी त्यांची पूजा करतो. तर पिंपळ वृक्षाला मिठी मारायची म्हणजे काय, एक प्रकारे स्पर्श करायचा, नमस्कार करायचा. त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्ही 108 किंवा जास्तीत जास्त त्याच्या डबल म्हणजे 216 प्रदक्षिणा मारू शकता. आणि एवढ्या जर शक्य झाल्या नाही तर तुम्ही किमान 15 प्रदक्षिणा मारायच्या आहेत पिंपळ वृक्षाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पिंपळ वृक्षाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे. शक्यतो पिंपळाची पूजा आपल्याला दुपारी 12 वाजायच्या आतच करायची आहे. पण तुम्हाला काही कारणाने उशीर झाला किंवा जमलं नाही तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत तुम्ही कधीही हे काम करू शकता. आपल्या पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर पिंपळ वृक्षाखाली आपल्याला एक दिवा किंवा एक पंती प्रज्वलित करायची आहे. घरून निघताना अजून 1-2 वस्तू आपल्याला या न्यायच्या आहेत. त्या म्हणजे तांब्याचा तांब्या पाण्याने भरायचा, त्याच्यामध्ये 1 चमचाभर शक्यतो गाईचं दूध टाकायचं, काळे तीळ टाकायचे आणि हे दूध मिश्रित पाण्यामध्ये मिसळायचं आणि एक पांढरं फूलसुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे. आता पुन्हा आपण आपल्या पितरांच्या शांतीबद्दल किंवा आपली जी काही इच्छा असते ना ती तिथे मांडू शकता. जणू काही ब्रह्मा विष्णू महेश तिघांकडे तुम्ही हे मागणं मागताय. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला तिथे एक विड्याच्या पानावर म्हणजे ज्याला आपण खाऊचं पान, नागवेलीचं पान म्हणतो ना, तर या पानावर 7 कापूरवड्या, 7 फुलांसह असलेले लवंग, 1 जायफळ आणि थोडंसं कुंकू त्याच्यावर टाकायचं आणि हे सगळं तुम्हाला तिथं प्रज्वलित करून द्यायचं आहे. तुमच्या ज्या कोणी इष्टदेवता असतील, ज्या देवाची तुम्ही भक्ती करताना त्या देवीचा मंत्र तुम्ही तिथे जप करू शकता. तुम्ही काही मंत्र तुम्ही तिथे करू शकता आणि काही अडचण असेल तर तीही अजून तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. पिंपळ वृक्षाची पूजा करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणजे एक प्रकारे आपल्याला पितरांच्या शांतीसाठी नाही तर तुम्हाला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय किंवा ही पूजा या पद्धतीने करू शकता. या दिवशी तुळशी प्रदक्षिणेला सुद्धा खूप जास्त महत्त्व मानलं जातं. तुळशी मातेला तुम्ही 108 प्रदक्षिणा घरच्या घरी मारू शकता किंवा तुमच्या तुळशीपाशी प्रदक्षिणा मारायला तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतःभोवती 1 प्रदक्षिणा मारायची आहे. तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुमच्या घराच्या आसपास तिथे तुम्ही दरवेळेस ठेवता तिथे तुम्हाला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला नारळाचा उतारा एक करायचा असतो. जसं आपण घराच्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या एकदम वरून ते खाली उंबरठ्यापर्यंत नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. पण तो नारळ आपल्याला फोडून टाकता येणार नाही. डायरेक्ट आपल्याला तो काय करायचा आहे, फेकून द्यावा लागेल. अशा पद्धतीने उतारा आपल्याला करायचा आहे. कारण या दिवशी सोमवार हा महादेवांचा वार असल्यामुळे या दिवशी आपल्याला तो नारळ फोडता येणार नाही मैत्रिणींनो. तर या दिवशी तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. तर शिवलिंगाचा अभिषेकसुद्धा तुम्ही एक साध्या पाण्याने सुद्धा करू शकता किंवा पाण्यामध्ये थोडे काळे तीळ मिसळून, दुधामध्ये काळे तीळ मिसळून त्या पद्धतीने ही तुम्ही करू शकता. त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाचं लेपन करू शकता. चंदनाचं लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराला शांती लाभते आणि पितृदोषापासून सुद्धा आपलं रक्षण होत असतं. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. या दिवशी तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची नजर उतरवायची असेल तर तुम्ही ती सुद्धा मिठाने किंवा मोहरीने नजर उतरू शकता. आणि जे काही आपण नजर उतरवलेलं साहित्य असतं ना ते मात्र, मग ती मोहरी असेल, मीठ असेल, कचऱ्यात टाकून द्यायची आणि मीठ असेल तर पाण्यामध्ये सोडून द्यायचं. या पद्धतीने तुम्हाला उपाय करता येतील. तर या अमावस्येला तुम्ही हे उपाय नक्की करा. आणि जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.